नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रांती ज्योती शैक्षणिक चॅनल घेऊन येत आहे आपल्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेत हमखास येणारा बुद्धिमत्ता विषयातील हा प्रश्न. आणि तो प्रश्न आहे आकलन या घटकावरील. आकलन या घटकावरील अकारांत ते ओकारयुक्त शब्द ओळखा हा प्रश्न. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीना निकम शिष्यवृत्ती मार्गदर्शन करत असताना आकलन या घटकामध्ये अतिशय महत्त्वाचा येणारा एक प्रश्न आपण इथे त्यावर चर्चा करणार आहोत. सूचना पालन मध्ये आपल्याला या संदर्भात प्रश्न येत असतात. तर बघा, इथे तुम्हाला मी क्रमवार दिले बघा. अकारांत शब्द ओळखा, आकारांत ओळखा, उकारांत ओळखा, उकारांत ओळखा, ईकारांत ओळखा, ईकारांत ओकारांत शब्द ओळखा. म्हणजे काय? तर बघा, एक शब्द मी दिले अकारांत शब्द. आता अकारांत शब्द म्हणजे काय हे लक्षात घ्या. अ म्हणजे ज्या अक्षरात, उदाहरणार्थ मी शब्द लिहिलाय आकाश, आणि या शब्दाचा अंत इथं बघा अकारा अंत, ज्या शब्दाचा अंत अ ने होतो, अ ने होतो, इथं जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो अंत. अंत म्हणजे शेवट, अंत म्हणजे शेवट. तर बघा, अकारांत शब्द म्हणजे ज्याचा शेवट अ ने होतो. आता मला सांगा, आकाश असं ज्या वेळेस तुम्ही म्हणता, शेवटचा अक्षर आहे श, आणि तो जर तुम्ही फोड केली तर त्याच्यामध्ये श अधिक अ शेवटी ओ. आता आपण हे झालं आकाश शब्दाचं. आता तुम्ही या शब्दाकडे बघा आणि आपल्याला विचारलं हा शब्द कसा आहे, याचा अंत कसा होतोय. तर बघा, अंत म्हटलं कुठंच बघायचं नाही, फक्त शेवटी जायचं. अंत कोणाने होतोय? तीने. आणि ती मध्ये काय आहे? त आणि वेलांटी आहे. कोणती? दुसरी वेलांटी आहे. म्हणजे वेलांटी जेव्हा असा तुम्ही बाराखडीचं पुस्तक आपलं अंकलिपी काढा आणि बघा तला काय दिल्यावर, त मध्ये काय मिळवल्यावर ती तयार होतो. दुसरी वेलांटी येण्यासाठी दुसरा ई घ्यावा लागतो, मोठा दीर्घ ई, ती, तेव्हा ती तयार होते. म्हणजे लक्षात घ्या, या शब्दाला कोणता शब्द म्हणायचं? इकारांत शब्द. इकारांत म्हणजे काय? ईनी शेवट होणारा, ईनी अंत होणारा शब्द. तिनी त मध्ये काय आहे? ई आहे. विनंती, ई, पण कोणता ई? दुसरी वेलांटी आहे ना, म्हणून ई, दुसरा ई. आता बघा, असाच एखादा शब्द आपण घेऊया. आभाळ. आभाळमध्ये बघा, तुम्हाला विचारलं हा शब्द कसा आहे, कोणता अंत याचा अंत? तळणी नाही होत त्याचा अंत. बघा, ळ हा फक्त दिसतोय, परंतु याचा अंत होतो ळ मध्ये आहे. ळ अधिक अ हा स्वर आहे, म्हणजे हा आहे अकारांत. आपण आता उदाहरणासह शब्द लिहिले आहेत. अकारांत शब्दामध्ये आपण बघा शब्द घेतला आहे रंग. आता अंत कोणी झालाय गचा, तर तो ग एकटाच दिसतोय, म्हणजे हा ग अधिक त्याच्यामध्ये आहे अ, म्हणून याचा अंत झालाय अनी, म्हणून याला म्हणायचं अकारांत शब्द. आता याला आकारांत, अकारांत झाला आकारांत. आता याच्याकडे बघा, याचा अंत कोणी झालाय ळाने. ळ मध्ये काय आहे? ळ आणि आ आहे, म्हणजे याचा अंत ज्या शब्दाने झाला त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये आहे आ, शेवटी आहे आ, म्हणून ळ आहे. काय आहे? कावळा हा शब्द काय आहे? आकारांत आहे. कावळा शब्दाचा शेवट कशाने होतो? आने होतो. इंद्रधनु, इंद्रधनुकडे जर तुम्ही बघितलं नु, पहिली वेलांटी, आणि पहिली वेलांटी म्हणजे उकारांत शब्द आहे. मग आपण इथं सहज लिहू शकतो, न मध्ये आहे उ आणि उ, म्हणून तो उकारांत शब्द आहे. त्या या शब्दाचा अंत कशाने झालेला आहे? उकाराने झालाय, उकारांत शब्द. आता बघा, दुसरा उ, दीर्घ उ, जेव्हा कोणताही शब्द एकटा लिहिला जातो त्यावेळेस उकार असो किंवा वेलांटी तो दुसऱ्या लिपीत म्हणजे दीर्घ लिहितात. हा नियम तुम्हाला माहिती आहे व्याकरणाचा. तर तू हा शब्द लिहिलाय, तो दुसऱ्या लिपी म्हणजे दुसरा उकार त्याला दिलेला आहे, म्हणजे तो दीर्घ दिलेला आहे, म्हणजे त अधिक उ. मग तू या शब्दाचा अंत कशाने झालाय? ऊनी झालाय.
म्हणून याला उकारांत म्हटलेला आहे. नंतर बघा आणि शब्द, याची व्यालांटी पाहणी, याचा अंतभाग कशाने झालाय? नी. आपल्याला नी दिसतोय, परंतु नी मध्ये न मध्ये कोण मिळवलाय? ई. कोणता ई मिळवलाय? पहिला ई मिळवलाय. का? पहिली व्यालांटी आहे म्हणजे रस्व ई मिळवलाय, म्हणून याला इकारांत शब्द म्हणतात. अंत, अंत म्हणजे शेवट. या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण याचा उपयोग तुम्हाला अजून पुढे मी जे शब्द शिकवणार आहे त्यामध्ये होणार आहे. इकारांत. आता याच्याकडे बघा, या शब्दाचा अंतच पाहायचा, बाकी पाहायचं नाही. जेव्हा अंत विचारला असेल तर अंत पाहायचा, सुरुवात कशाला बघायची? मग इथं विचारलंय तर ती. कोणती ती आहे? दुसरी ती आहे, म्हणजे वेलांटी, दुसरी वेलांटी. म्हणजेच याच्यामध्ये कोणता ई मिक्स केलाय? तर ह्रस्व नाही तर दीर्घ मिक्स केलेला आहे. ई, दुसरा ई मिक्स केलेला आहे, म्हणून तो झाला आहे ती. म्हणून नाती ही हा शब्द काय आहे? ई कारांत आहे. ई कारांत. ओ कारांत बघा त्याच्याकडं, याचा अंत पहा. नको, नको या शब्दामध्ये शेवट झालाय त्याचा को नी झालाय, म्हणजे क मध्ये कोण मिळवले? कोणता स्वर मिक्स झालेला आहे? मिसळलेला आहे ओ. मग हा ओ कारांत शब्द आहे. याचा अंत, अंत कशाने झालाय? ओनी. याचा अंत झालाय ईनी, याचा अंत झालाय ईनी, याचा अंत झालाय उनी. दुसऱ्या उनी, पहिल्या उनी, आणि अनी. तर याचा जास्तीत जास्त सराव ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्ही सहज वाक्याचा अंत कशाने झालाय, हा अकारांत शब्द आहे की उकारांत शब्द आहे, हे सहज सांगू शकाल. आणि आपल्याला प्रश्नामध्ये अकारांत शब्द मोजा, उकारांत शब्द मोजा, इकारांत शब्द मोजा, अशा प्रकारचे प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये पडत असतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याच प्रश्नामध्ये अजून एक शब्द येतो. याऐवजी अंतऐवजी, अकारांतऐवजी अकारयुक्त शब्द, आकारयुक्त शब्द, उकारयुक्त शब्द, उकारयुक्त शब्द असं, किंवा इकारयुक्त शब्द कोण किती, इकारयुक्त शब्द किती. युक्त म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा जर तुम्ही याचं सोपं छानसं उदाहरण घ्यायचं म्हणजे जर तुम्ही चहामध्ये विलायची टाकली तर तुम्ही त्याला म्हणता विलायची युक्त चहा. म्हणजे काय? त्यामध्ये विलायची टाकलेली आहे तुम्ही, म्हणून त्याला आपण म्हणतो विलायची युक्त चहा. आलं टाकलं असेल तर अद्रकयुक्त चहा, म्हणजे त्यामध्ये समाविष्ट. आता मी एक शब्द लिहिते. हा शब्द आपण आधी पण घेतलेला आहे. याला आपण विचार केला की याचा अंत कशाने झाले तर आपण सहज सांगतो आता अकारांत आहे तो शब्द. परंतु आता युक्त विचारलं, हा शब्द आकारयुक्त आहे का अकारयुक्त आहे का उकारयुक्त आहे? तर बघा, हा याच्यामध्ये दोन शब्द आहे, ते आ, त्याच्यामध्ये आ समाविष्ट आहे. याच्यामध्ये आ दिसतोच आहे आणि क मध्ये सुद्धा आ आहेच, क अधिक आ. परंतु श मध्ये मात्र श अधिक अ. म्हणजे याला आपण काय काय म्हणू शकतो? याला आपण आकारयुक्त अक्षर कोणतं आहे? हे. म्हणजे ज्याला कान आहे ते आकारयुक्त अक्षर, आणि ज्याला काना नाही फक्त मूळ अक्षर दिसतंय ते आहे अकारयुक्त अक्षर. अकारयुक्त. आणि यामध्ये जास्त गोंधळ होतो, तर लक्षात घ्या की हे आकारयुक्त पण अक्षर आहे, शब्द आहे, आणि अकारयुक्त सुद्धा आहे. उदाहरणार्थ बघा, हा शब्द घेऊया. याच्यामध्ये बघा पहिली व्यालांटी पण आहे आणि दुसरी व्यालांटी पण आहे, म्हणजे हा इकारयुक्त पण आहे. पहिली व्यालांटी असेल त्याला इकारयुक्त म्हणतात, इकारयुक्त कोण हा, आणि हा दुसरा इकारयुक्त. म्हणजे आपण दोन्ही त्याला नाकारू शकत नाही. फक्त आपल्याला प्रश्नामध्ये काय मोजायला लावले? आकारयुक्त शब्द मोजायला, अक्षर मोजायला लावली, शब्द नाही. आता इथं अक्षर मोजायचे किंवा शब्दही मोजायला लावू शकतात. मग याच्यात आहे ना, यात एक जरी अक्षर आकारयुक्त असेल तर ते मोजलं जाईल, किंवा यात तुम्हाला विचारलं की इकारयुक्त शब्द कोणता, मग युकार कोणता विचारलाय? पहिली वेलांटी लहान ह्रस्व विचारला की दीर्घ विचारला, हे महत्वाचं आहे. आता बघा, रंगीत हा शब्द बघा, याला तुमच्याकडे जर नीट लक्ष दिलं तर यामध्ये विलांटी युक्त शब्द आहे, अकारयुक्त पण शब्द आहे, आणि अनुनासिक युक्त सुद्धा आहे बघा. तर बघा, युक्त म्हटल्यावर इथं त्याला तुम्ही इकारयुक्त मध्ये सुद्धा घेईल. कोणता युकार? पण दीर्घ इकारयुक्त.
रंगीत शब्द कसा आहे? इकारयुक्त आहे. गी हे अक्षर कसं आहे? इकारयुक्त अक्षर आहे. त हे अक्षर कसं आहे? अकारयुक्त अक्षर आहे. त हे अक्षर कसं आहे? अकारयुक्त, म्हणजे त्याच्यामध्ये आकार आहे, अलपलेला आहे थोडक्यात. याच्यामध्ये कोण लपलाय? अलपलाय. आणि याच्यामध्ये कोण लपलाय? दिसतोय तो वेलांटी. ई लपलाय. मोठ्याने हळूच कानात गोष्ट सांगितली, हे आहे वाक्य. आणि या वाक्यावर प्रश्न आपल्याला पडलेला आहे. वाऱ्याने हळूच कानात गोष्ट सांगितली. आता बघा, आकारयुक्त शब्द किती? आपल्याला माहिती आहे आकार म्हणजे काय? आहे. आ म्हणजे काय? कान आहे. मग काना असणारे शब्द किती? आणि दुसरा प्रश्न आहे आकारयुक्त अक्षरे किती? मग आकारयुक्त काना असणारे शब्द जर घेतले, पहिले आपण अक्षर घेऊया, अक्षर मोजूया. याला काना आहे, याला काना आहे, याला एक काना आहे, याला काना आहे, याला यात काना आहे. किती अक्षर झालं मोजा बरं. राईट? 1 2 3 4 आणि 5 अक्षरे झाली. आकारयुक्त अक्षरे झाली 5. परंतु आकारयुक्त शब्द किती झाले? हा एक शब्द, यात 2 अक्षर जरी असले तर शब्द मात्र एकच आहे. म्हणून आपण हे एक अक्षर, सॉरी हा एक शब्द, याच्यात जरी 2 अक्षर असले शब्द मात्र एक आहे. दुसरा शब्द आणि याच्यामध्ये नाहीच आहे, त्यामध्ये एक आहे, तर हा आहे तिसरा शब्द. तर बघा आकारयुक्त शब्द किती आहे? तर अशा पद्धतीने आकारांत आणि आकारयुक्त हे आपण समजून घ्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण प्रश्नांचा सराव करायचा आहे. प्रश्न बघा, आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य लक्ष वेधून घेत आहे. वरील वाक्यात अकारांत शब्द किती? आता आपल्याला माहिती आहे अकार म्हणजे ज्याला काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, काय नाही, म्हणजे ते अक्षर शेवटी. अंत म्हणजे शेवट, ज्याचा शेवट कसा झालाय? कुठला काना, मात्रा, वेलांटी न वापरता झालाय, म्हणजे फक्त अ आहे त्याच्या शेवटी. असे शब्द किती? तर बघा, पहिला बघा आकाशात, त्याचा शेवट कशाने झालाय? अ आहे याच्यात. आणि म्हणून याचा मात्र वेलांटी आहे, इकारांत आहे, त्यामुळे तो घ्यायचा नाही आपल्याला, आकारांतच विचारलाय. मनुष्य यामध्ये तुम्हाला जोड अक्षर दिसत असेल तर याशी आपलं काही घेणं देणं नाही. फक्त लक्षात घ्यायचं इथं य आहे आणि य मध्ये काय आहे? य अधिक अ, य. म्हणून अंत झालेला शब्द अकारांत शब्द आहे लक्ष. क्ष मध्ये य अ आहेच. वेधून अंत महत्वाचा आहे. अंत विचारलाय न अनी होतोय. घेत आता आहे तर ए याच्यात आलेला आहे, त्यामुळे आपल्याला ए चालणार, हा चालणार नाही. मग किती शब्द आहे वरील वाक्यात? आकारांत शब्द किती? शब्द 1, शब्द 2, शब्द 3, शब्द 4, शब्द 5. अकारांत शब्द किती आहेत? 5. अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त उदाहरणांचा वर्षभर सराव करावा. त्यामुळे आपल्याला आकारांत, आकारयुक्त, इकारयुक्त, एकारयुक्त शब्द यांचा सराव होणार आहे.